मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। शताब्दी रुग्णालयात ओपीडी सुरू झालेला आहे। शताब्दी रुग्णालय हे कोविड रुग्णालय होतं। गरजूंसाठी लवकरच आता सर्जरी देखील सुरू करणार आहोत। तसंच 2 दिवसात रुग्णांना प्रवेश देणार असल्याचं देखील आता शताब्दी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। शताब्दी रुग्णालय हे याआधी कोविड रुग्णालय म्हणून समर्पित झालं होतं आणि आता मात्र तिथं ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे। मार्चमध्ये झालेल्या लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच मुंबईची रुग्णालये आता पूर्वपदावर येताना पाहायला मिळतात। मी सध्या मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात आहे। चेंबूर इथे हे रुग्णालय आहे आणि हे रुग्णालय पुन्हा एकदा अंतर्बाह्य रुग्णांसाठी उघडं होताना पाहायला मिळत आहे। मागच्या 1 महिन्यापासून इथे कोविडचे केवळ 7 रुग्ण होते। या सर्व 7 रुग्णांना राजावाडी रुग्णालयामध्ये आणि आसपासच्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। कोविडचा एक सस्पेक्टेड वॉर्ड या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि जे कोविडचे पेशंट असतील त्यांना सुद्धा लवकरात लवकर इथून शिफ्ट करण्यात येणार आहे असं सुद्धा माहिती मिळते। त्यासोबतच आता बाहेरच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय उघडं होतं। आपण पाहताय की साफसफाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्यासोबतच ओपीडी ज्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर वाट पाहत होते, कारण अनेक सर्जरीज प्रलंबित होत्या, त्यासाठी आता रांग लागताना पाहायला मिळते। आपल्यासोबत डॉक्टर राजेश्री, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। डॉक्टर, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असं म्हणावं लागेल, ओपीडी सुरू होत आहे। ज्याप्रमाणे आम्ही कोरोनाच्या आधी जसं नॉन कोविड म्हणून सर्व डिपार्टमेंट आमच्याकडे फंक्शनिंग होते आणि सर्व प्रकारच्या सर्जरीज, ICU, पीडियाट्रिक हे सर्व डिपार्टमेंट चालू होते। ते सर्व ओपीडी आजपासून आम्ही पूर्ववत नेहमीप्रमाणे चालू करत आहोत। त्याच्याबरोबर स्क्रीनिंग ओपीडी सुद्धा चालू असेल आणि सस्पेक्ट वॉर्ड हा सुद्धा चालू राहील। पण सस्पेक्ट वॉर्डमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून निदान झालं तर ते त्वरित ते रुग्ण आम्ही दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या प्रलंबित सर्जरीज होत्या गेल्या 1 वर्षापासून म्हणा किंवा 9 महिन्यापासून म्हणा, त्या आता पूर्वपदावर येतील असं वाटतं? हो, नक्कीच पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण इथल्या जे गरजू पेशंट आहेत आणि त्यांना ते नक्कीच सफर झालेले आहेत या कोविडच्या कालावधीमध्ये। तर त्यांच्यासाठी आम्ही पूर्वीच्याच जोमाने पुन्हा कामाला सुरुवात करणार आहोत। ओपीडीचे रुग्ण सुद्धा आहेत जे काही वेळामध्ये इथे पोहोचतील आणि त्यांच्यावर सुद्धा आता उपचार या ठिकाणी होणार आहे अशी खात्रीलायक माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिलेली आहे। एकंदरीतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रुग्णालय पूर्वपदांवर येताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन योगेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र, रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।